चला मंडळी, आता कोणता फायनल करायचा त्या समजा नाही. गोडाऊनमध्ये तर घेऊन शाळेले भैया, ती पण भारी वाटतं बघा एकदम. हो हो, पैसे बिशे ठेवाले एकदम 2-2, 3-3 खंडिले. आपण मस्त पुण्याला आल्या नाही स्टॉपवरती नाश्ता घेता म्हणून समजा वडापाव समोसा घ्यायचं पण त्यांना कोणती वडा घे चाल झाला का म्हणून अशा ठिकाणी उभा केले का तोंडाला पाणी येतं, वास सुटले त्याचा. काय बघशील तर बर्गर हा दे आता मरीटा चाल गेला की तुका दे इकडे. ए चला मी पाणी झालं तरी नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे एक कविता पटेल ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होते तशी गणपती बाप्पाचं पण प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे गुरुवार आणि मी छानशी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आज थोडासा ब्लॉग म्हणजे सुरू करायला उशीर झाला मला, कारण की आज भरपूर अशी माझी कामं होती करायची, ती सगळी आता आवरून घेतली, कारण की मला जायचं आहे आज भिवंडीला. आणि आज मोनिश घरी आहे, मोनिशने सुट्टी काढली आहे, तर आता त्याला घेऊन मी चालले भिवंडीला. का ते तुम्हाला पुढे पाहायला भेटणारच आहे. आता लक्कूची ना थोडीशी तब्येत बिघडले, थोडेसे जुलाब करते तो, त्याचं औषध आहे. तर आता औषध पाजून घेतो त्याला, म्हणजे जरा बरा वाटेल त्याला. खायचा लिमिट नाही त्याचा, आपल्याला नाही खावायचा तरी पण नुसता खाते, नाही दिला का बोंबाल ते जोर जोरात, तोंड चालूच गिरणीच्या जर का अख्खा दिवस त्याचा. चल घे ती औषधाची बाटली घ्यायची 5 घे पकड चाल. चला आता नक्कीला कच्च्या काम आहे, कच्च्या काम बघा कसा हा करते बघा. अगार ता डायरेक्ट माझ्या हातावर टाकले. वा नाही गेला की गेला ए चला उभं बाबू. मोनिशने पण आज सुट्टी काढली कामावरून, तर बरं भिवंडीला जाऊन येऊयात, जे काम आहे ते करूयात. आणि आज ऊन पण खूप भारी पडलंय, सकाळपासून एकदम कडक ऊन पडलं. तर मी ना ज्या हाताने वगैरे कपडे धुवायचे होते ना, साड्या बिड्या माझ्या त्या धुवून घेतल्यात मी. आता सुकात म्हणजे बाथरूममध्येच धुतल्यात मी आणि निथळायला ठेवून दिल्यात. बरं आता निथळले केले की स्टॅरेसवर लावून सुकायला घालते. आणि चिन्मयला बरं वाटतंय. आता लक्की आजारी पडत चाललं आहे. आजारी म्हणजे आमच्या लक्कीचा कसा तोंडावर कंट्रोल नाही ना, ज्या भेटेल त्या खाते माणसासारखा ना, मला की त्याला जुलाब लागतं ना. तर सकाळी मी उठल्यापासून बघते 2-3 वेळा जुलाब केला. बरं याला काय झालं, म्हणजे 2-3 वेळा त्यांनी शीक केली. बरं याला काय झालं, तर मग सरळ बरं औषधच पाजून, काय पोटबीट काय दुखत असेल तर बरं वाटेल त्याला पण. तर आता औषध पाजलं आहे मस्त त्याला. ओके चला आता मी पण जेवून घेते. आणि आज जेवायला बनवलं आहे मस्त चपाती आणि भेंडीची भाजी बनवली, खाऊन घेते. मोनिश तर जेवला आहे आणि मग रेडी होऊन आम्ही जातो आहे. चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आजच्या दिवसभरामध्ये जे काही होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. ओके. आणि जे कोणी आपला हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका, तर घंटीचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून तुमची ताई जेव्हा संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्ही ताईचं ब्लॉग छानसं पाहू शकाल. ओके चला. तिकडची लाईन बघा किती जाम झाले, म्हणून आम्ही राम घ्यायचे गाडी घेतले. अख्खा जाम म्हणजे गाड्या थांबून ठेवल्या पुरा पॅक. आजीचं काय भारी नशीब होत बघा, आजी डायरेक्ट बुलेटवर फिरतं, आपल्याला साधे हिरोंडा पण नाही भेटत. आता आपण आले आहोत जामनकरला किंवा मस्त फर्निचरच्या दुकानामध्ये. मागच्या वेळेस पण आपण इथेच आलेलो आणि इकडनंच आपण सोफा सेट घेऊन गेलो आहे. ओके चला. मोनिश कुठं उचला, मोनिश याला पण दिसतं पहिले आरशात बघतो कसा दिसता उद्या. दादा एक अलमारी दाखवा आम्हाला. चला मंडळी, आता कोणता फायनल करायचा त्या समजा नाही. गोडाऊनमध्ये तर घेऊन शाळेले भैया, हे लोखंड काय ना पुरा इधर का. हे बघा इकडे सिंगलच्या आत, पण सिंगलचा घेऊन काही अर्थ नाही आहे, नाही तर फॅनचा जाम आवाज येतो म्हणून तुम्हाला थोडासा आवाज कमी येईल माझा. ओके सिंगलची सिंगलचा घेऊन नाही काही अर्थ, कारण का कपडा कसा आपला दिवसेंदिवस वाढतच जातं, त्याच्यामुळे घ्यायला लागेल तर आपल्याला डबलचीच घ्यायला लागेल.
हे पण भारी वाटतं बघा एकदम. हो हो, पैसे बिशे ठेवाले एकदम 2-2, 3-3 खंडिले. घरी निघाल्या जायला ना ट्रॉफिक बघा बेकार लागले, बेकार एकदम. या कामासाठी आता तर काम पण झालं आणि आमचा मंडळी मरणाची ट्रॉफिक लागली, मरणाची. मोने सांगता मला इडली वाड्यात जेवण समोसा नको मला. येऊ काय चाललं इकडे. चला आता इथं मस्त गरम गरम वडं होतात. डाळ वडे आहेत ना दादा, हे डाळ वडे आहेत ना. आपण मस्त पुरण्याला आल्या स्टॉपवरती नाश्ता घेत आहो. म्हणून सांगला वडापाव समोसा घ्यायचं पण त्यांना कोणती वडा घे दिले दादा. का घेतलं म्हणून हे काही घेऊ का कपच्या बिपच्या. चला इथं खारी बटर वड्याचं दुकान आहे. सकाळची सोय काहीतरी बघू थांब. दादा कशा आहात खारी बटर हे कपच्या कशा आण. 50 रुपये पाव ना. खारी कशी आहे. पॅकेट कवर 200 ग्रॅमचं असेल ना. मंडळी इथं पूर्णाच्या स्टॉपलाच आवरा म्हणजे स्टॉल ना खाऊचं आहे. तर पाणीपुरीला आणि गाडीला असं भारी सुगंध येतं ना. समोर इथे ज्या फास्ट फूडची गाडी आहे म्हणून काहीतरी ऑर्डर केली तिथले घेतले काहीतरी. कपची और बटर दो ना. हाँ दो, अच्छा लगना चाहिए खाने में. आता परत जेवून येईन. चाल झाला का म्हणून अशा ठिकाणी उभा केले का तोंडाला पाणी येतं. वास सुटले त्याचा. समोरच्या बघा तिथं यावाला जिलाबीवाला तुमचा दादा जर पूर्णाला इथं आलं ना काही कामासाठी तर त्या गाडीवरून मस्त जिलाबी घेतात दादा तुमचं. पण आता आपण भरपूर काही नाश्ता बिष्टा घेतले म्हणून जिलाबी नाही घेत ना. मेन रोडला लागूनच इथं सगळ्या खाऊचं स्टॉल आणि मस्त गाड्या. भिवंडीच्यात जाऊन आलो तर येताना मस्त नाश्ता आणले. यार तुम्ही मस्त नाश्ता करायला. नाही गेला कामावर, त्याला बोलून गेलेले मी कामावर जाऊ नको तरी पण दुपारच्या नंतर गेले कामावरती सुट्टी काढायला सांगलेली. मग आम्हाला जाऊन दिले ना मग कामा उभं लिहू. पटला तुम्हाला. फ्रेश वगैरे झाले आणि हे बघा लक्कीला आधी इथं दूध गरम केलं आहे कारण का लक्कीला ना भूक पण लागली आता. कारण का सकाळपासून त्याला काही खाल्ला नव्हता. दुपारच्या नंतर त्याला औषध दिला तेव्हा तर झोपला जरा आणि आम्ही त्याला बाहेर गेलेलो आणि मग ह्याने चपाती दिलेली त्याला एक, पण त्याच्यातून त्याने अर्धीच चपाती खाल्ली आणि परत झोपलेला बोलतो तो. तर आता लागले त्याला पक्या जोराची भूक ना. नुसतं त्याने गोंगाट भरलाय मम्मी मम्मी मला जेवायला पाहिजे. बाबू बोललास तू मम्मीला कशा बोललास. अगं मम्मी दे ना लवकर. कशाला मला छत्तवते भूक लागली मला पक्की. दे ना ग मम्मी लवकर लवकर दे ना मला दूध प्यायचं लवकर लवकर दे ना. तुला नको ना दूध. तू पित नाही ना बाबू. लक्की दूध नाही पित ना. लक्की छोनू पितो ना. छोनू घे छोनू तुला घे सगळा दूध घे छोनू घे. चल छोनू चल चल तुला देता हो चल. नाही नाही घे 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 माझ्या पोऱ्याचं आहे. घे माझ्या पोऱ्याचं आहे. अरे बाबा माझ्या पोऱ्याचंच आहे घे. बघा आमचा लक्की शेट दूध म्हणजे आमच्या लक्कीचा जीव. जाम आवडते त्याला दूध प्यायला जाम. आता सोनू मनुष्य रूममध्ये झोपले. सोनूला आमचं दूध वगैरे नाही आवडत काय. सोनू दूध बी जास्त पित नाही. कधीतरी पिला तर 8-10 दिवसाच्या नंतर एकदा. पण आमच्या लक्कीला दिवसाच्या 10 वेळा जरी दूध दिला तरी लक्की आमचं पिईल. त्याला आवडत दूध पटते. सगळं दूध पिईल मग बसेल गुपचूप. तर चला मी आता पटकन झाडलोट करूशा घेत आहो आणि मला काहीच उकड काढायला पाणी टाकतो कारण का हॉटेलला भाकऱ्या द्यायच्यात मला त्याच्यामुळं. ओके चला. दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही फर्निचरच्या दुकानामध्ये गेलेलो. तुम्ही पण सांगाल ताई कोणती अलमारी घेतली कोणता मंदिर घेतला. तर अलमाऱ्या आम्ही भरपूर बघितल्या. भरपूर म्हणजे एकाच दुकानामध्ये आम्ही भरपूर बघितले. त्याच्यातून आम्हाला म्हणजे एक आवडलेली पण
पण काय झालं माहिती का, जो आम्हाला रेट पाहिजे होता त्यांनी भरपूर पैसे सांगितलेले, पण मी त्यांना वेगळा भाव सांगितलेला. पण ते 19-20 चाललेला, हो नाही चाललेला. तर मग मी मनीषला बोलली, बघू बरं आपण दुसऱ्या दुकानात जाऊन ट्राय करू ना. ज्या दुकानातून आपण हा जो सोफा आणला आहे ना त्याच दुकानात गेलेलो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या एका दुकानात गेलो. तिथे व्हिडिओ शूट केला की नाही केला माझ्या काही लक्षात नाही आता एवढा. पण तिथे आम्हाला 2 अलमाऱ्या खूप जास्त आवडल्या, खूप जास्त. म्हणजे पहिल्या दुकानात बघितलं ना त्याच्यापेक्षा तिथे मनीषला पण खूप जास्त आवडले आणि काहीतरी युनिक वाटते ती. तर ठरवलेलं आहे आम्ही अजून घ्यायची, म्हणजे तीच घ्यायची की दुसरी घ्यायची अजून ठरवली नाही. मनीष बोलला बघू आपण 1-2-3 दिवसात पुन्हा येऊ आपण मग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मंदिर पण घ्यायचं आहे, कारण का मी मागच्या वेळेस जेव्हा सोफा घ्यायला गेली तेव्हा मंदिर काढलं होतं, पण थोडे पैसे कमी पडले, त्यामुळे मंदिर मग आपण कॅन्सल केलं. कारण की सोफा आपल्याला खूप जास्त गरजेचा होता. गणपती आपल्या घरात येणार होते आणि पाहुणे मंडळीसाठी बसायला काही नव्हतं. त्याच्यामुळं मग आम्ही सोफा घेतला, मंदिर कॅन्सल केला. ते मला खूप वाईट वाटलं तिथे त्या क्षणाला. तर मला मनीष बोलला, मम्मी टेन्शन घेऊ नको, मी तुला नंतर घेऊन देईल, ओके असं बोलला तू. तर आज आम्ही अलमारी आणि मंदिर दोन्ही आम्ही बघायला गेलो होतो. पण त्यांच्याकडे आम्हाला पाहिजे तशी मंदिरं नाही दिसली. तर ते दादा काय बोलले की तुमचा नंबर देऊन जा, 1-2 ते 3 दिवसामध्ये म्हणजे परवापर्यंत माल आमच्याकडे भरपूर येईल. मंदिरं, अलमारी खूप असा माल येईल आमच्याकडे. मग तुम्हाला आम्ही कॉल करू तेव्हा तुम्ही येऊन मग पसंत करा. त्यांच्याकडे होती मंदिरं पण मला नाही आवडली. मागच्या वेळेस जो मी मंदिर काढला होता तसं तिथे नव्हता. आणि कसं असतं बघा, माझी एक गोष्ट अशी आहे माझ्यामध्ये की मला जी वस्तू आवडतं ना मग मी तीच वस्तू घेतो. मग तिच्या मागं आपलं पैसे जास्त जाऊन दे की काही पण होऊन दे, दुसऱ्याला पटो अगर ना पटो, पण आपल्या घरानं आपल्याला रेवायचा, त्या वस्तूसोबत आपल्याला दिवस काढायचं, तर ते आपल्याला पटला पाहिजे असं मला तरी वाटतं ना. मोनिश आणि माझा आम्हाला दोघांना तीच वस्तू आवडली तर आम्ही घेतो. आता यो सोफा पण मोनिशला पण आवडला, मला पण आवडला म्हणून आम्ही घेतला. आज आम्ही एक अलमारी बघितली, ती वाटतं मी ब्लॉगमध्ये नाही शेअर केली असं वाटते मला, कारण की मी पण जाम वैतागलेलो ना. ट्रॉफिक आवरी झाली ना, तर ट्रॉफिकमध्ये वाट करीत आम्ही कशी तरी गेलो त्याच्यामुळं. तर 2 आम्ही अलमाऱ्या बघल्या. एक जी आहे ना ती काहीतरी मस्त मोठी एकदम, आणि एक दुसरी आहे ती पण भारी अलमारी आहे. म्हणजे 2 आम्हाला तर जाम आवडल्या. त्याच्यातून आता बघू डिसाईड करू ती घ्यायची की ही घ्यायची. मनीष बोलला मम्मी घेऊ तर या दोन्हीमधून एक घेऊ ना. आपण जी पहिल्या दुकानामध्ये आम्ही गेलो ना गोडाऊनमध्ये बघायला, ती आम्हाला आवडलेली, पण तो भाव जाम बोलत होता ना. त्या अलमारीचं तेवढं पैसे देणं मला तरी योग्य नव्हतं वाटत, कारण का आपला काही कष्टाचा पैसा, जमिनीच्या पैशां काही आपण सामाना नाही घेत. जो तुम्ही मला सपोर्ट करता, मी जी मेहनत करतो आणि तुम्ही मला जो सपोर्ट करता, त्याच्यातून जो काही मला त्याचा मोबदला भेटतं, त्या गोष्टींपासून मला माझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत, माझ्या कुटुंबाची सगळी मला स्वप्न पूर्ण करायची आहेत. म्हणून मग तिथं आमचा भावाचा काही ताळमेळ नाही झाला. मग आम्ही तिथल्या गेलो दुसरीकडे व्हिडिओ शूट केले की नाही लक्षात नाही. आता माझ्या ब्लॉग एडिट करायला घेईन तेव्हा मला समजेल मी व्हिडिओ बनवले का नाही तिथेच्या. तर दुसऱ्या दुकानामध्ये आम्हाला 2 अलमाऱ्या आवड्या पटल्या ना. मोनिश पण बोलला मम्मी ही घेऊ नाही तर ही घेऊ. तर आता त्या दुकानामध्ये आम्हाला मंदिरं नाही भेटली. ते दादा बोलले की 2 दिवसात भरपूर स्टॉक येईल आपल्याकडं, मग तेव्हाच तुम्ही या आणि मग मंदिर पण चॉईस करा आणि मग अलमारीचं काय ते फायनल करा आणि मग दोन्ही पण वस्तू घेऊन जा. मला पण बरं वाटला, म्हणजे मला पण ती आयडिया चांगली वाटली. कारण का मंदिर आणण्यासाठी परत एकदा टेम्पो करायला लागला आपल्याला ना. तिकडनं येवायचं काहीतरी 700-800 रुपये भाडा घेतात टेम्पोवालं ना. मग अलमारीचा एक वेगळा भाडा द्यायला लागला. मी मनीषला सांगला बरं आज आपण अलमारी नाही घेऊ, एक त्यावेळी कॉल करतील आपल्याला तेव्हा आपण तिथेशात जाऊ ना. मस्त अलमारी आणि मंदिर दोन्ही पण आपण एकत्रच घेऊ. अजून 4-5 दिवस थांबू वर. मनीषला पण पटला माझा म्हणणं. बरं त्या 700-800 रुपये द्या टेम्पोवाल्याला, परत 4 दिवसांनी दुसरं द्यायचं. तर त्या 700-800 रुपयाचं आपण आपल्या घरामध्ये सामान भरू ना. मस्त आपण 8-15 दिवस खाऊ शकतो. मनीषला पण माझं म्हणणं पटला. मग आम्ही रिटर्न आलो ओके. आणि मग लवकरच अलमारी आणि मंदिर घ्यायला जाऊ आम्ही. आणि जी मी अलमारी आणि मंदिर घेईन ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे येणार. मी खरा त्या सांगतो, मला सांगायला लाज वाटत नाही. ज्या तुम्ही मला सपोर्ट करता, तुम्ही मला सपोर्ट करता, कारण की आता मी भाकरी व्यवसाय सुरू केले ना. मी कंच्या पण टायमाला ऑर्डरी घेतो. मला ना आमची नातेवाईकमधली म्हणजे ती जावाशी पण मला बोलतात कॉल बिल केल्यावरती, जावांच्या पोरी पण मला बोलतात नानी तू कंच्या पण टायमाला ऑर्डर घेतो भाकरींची, तुला कटाला नाही आहे.
बाई पोटा पाण्याचा आपला विषय आहे ना. आपली ती लक्ष्मी आहे, तिला कंटाळून कसा होईल. जर आपण आपल्या धंद्याला जर कंटाळलो तर मग आपण पुढं कसं जाऊ ना. आपली जी काही स्वप्न ती कशी पुरी होतील. मग म्हणून मी 9ला जरी कोणचा फोन आला ना रातच्या भाकरींसाठी, तरी पण मी कवरा पण मी थकलेलो असेल, कवरा पण मला कटाळलेला असेल तरी मी नाही बोलत नाही. का तर ती लक्ष्मी आहे, त्रास केल्याशिवाय आपल्याला काही गोष्टी भेटणार नाही त्याच्यामुळं. तर ज्या पण आता ज्या आपल्या घरामध्ये अलमारी आणि मंदिर जो पण काही येणार तो तुमच्या सपोर्टमुळेच येणार. तर तुमच्या ताईला असं सपोर्ट करा ना. मी माझं कष्ट किंवा मी माझं 100% देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. फक्त त्याच्यामध्ये सपोर्ट करा आणि खरंच तुमच्या ताईला जाम पुढं पाठवा. गरज आहे ती, जाम गरज त्याच्यामुळे. चला काय रे तुला मी काय सांगून गेली, कामावर जाऊ नको ना. मग करायला गेलं कामावरती. उठ पांड्या उठ. बघा आता आले ना ते पांड्याच्या मग लागले बघा. दोघं पण सारखंच असलं तुम्ही भाऊ भाऊ. बाई बाई का जोडी बरोबर जमताय तुम्हाला. तुझी तब्येत बिघडली लगे लकीची पण तब्येत बिघडली नाही. आता बरं झालं दुपारपासून तो औषध पाजल्याबरोबर पोऱ्यामध्ये ठणठणीत एकदम. तुला मी बोलून गेली आंघोळ बरं करून बसले, कामावर जाऊ नको. तू का कामावर गेलास. आता सोनूला बघायला गेला. हा तर सोन्याला सोनूला इकडे घेऊन ये. सोनूच्यासाठी एक मेसेज आले का बोलतो तुमचा दुसरा कुत्रा कुठं. तर आमचा कुत्रा नाही, आमची पोर दी, आमची राजकुमारी आमच्या घरची. ही बघा आमच्या घरची राजकुमारी, आमच्या घरची राजकुमारी आहे का. कुत्रा बित्रा बोलू नका ताई तुम्ही, आमच्या सोनूला राग येईल मग. सोनू सोनू इकडे बघ इकडे. सोनू तुला मावशी विचारत होती, सांगते तुमची पोली कुठे आहे. पोली तुमची तो असता मोनूच्या रूममध्ये. आज मोनू घरानं ना सुट्टी करले मोनूनी, तर तो काही मोनूचा बेट सोडी नाही, मोनूच्या बाजूला जाऊन बसतो तो. कसं बसले बघा इकडे. बाबू तुला विचारत होती, बाबू शकली. सोनू इकडे बघ. हा तुला ना शकली विचारत होती, बघ तुमचा दुसरा कुत्रा कुठं. त्यांना सांग कुत्रा नका बोलू मावशी, मला छोनू बोला. माझं नाव छोनू आहे सांग. कुत्रा नको बोलू, मला छोनू बोला. छोनू बरं, माझं नाव छोनू आहे. मी माझ्या मम्मीची पोली आहे बरं सांग. तो काय आज भाऊला सॉरी नाही, भाऊ घरानं भाऊच्या पण झोपते तू. माझे दादा गो तिथे दादा मैं ऐसी हूँ मैं वैसी हूँ. नको र टक्षी बिक्षी सुट्टल बिटला का आता शानाला. सोनूचा पाय बी मोरशी. जा तुझा भाऊ चला जा मोठा जा, त्याच्याकडे जायचं पण तर सोनू लकीला घाबरले तुझा कसा. जा दादाच्या जवळ जा, जा दादाच्या जवळ जा, जा दादाकडे जा, जा. हे म्हणून तू कुठे चालला. भाकरी नेशील का मग नाक्यावर जरा. याच्यामध्ये काय असं ओळख मग तुला भेटेल खायला. पटकन विचार कर. हा नाही नाही मंचुरियन आहे ना. मंचुरियन नसलं तर मग खायचं नाही. मग खायचं नाही मंचुरियन नसलं तर. मंचुरियन असलं तरच खायचं. घे मग. आपने को मालूम है क्या है. काय बघशील तर. बर्गर. हा दे आता मरीटा चाल. गेला की तुका दे इकडे. बाबू लक्कू माणसं नाही खात बर्गर. माणसं बोलते कुत्री नाही खात. लक्कू कुत्री खात नाही बर्गर, माणसं खातात. नाही बाबू नाही 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 खायचं नाही. नाही बाबू सोनूला किती टेन्शन झाले. भाऊनी चोपटले वाटते याला रूम मध्ये. नक्कीच मार खाल्ले वाटतं भाऊचे. मग एकदम शांत बसले तो. काय झाला काय ना. भाऊनी मारलं का तुला. दादानी मारलं का. दादानी मारलं. दादानी मारले का तुला. काय चुप बसले मग. लरकुडा डोन गेले का यांनी. लराच्या रंगा होईल वाटतं. यो 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 साला हलकट बा. याचा गावात स्पॉट नाही बरं.
नको रे, मारू नको. हागले का सकाळी 5 वेळा? हा? 5 वेळेला नाही सांग, 3 वेळा लागल्यावर बरं. दादा सांग 3 वेळा लागल्यावर, 5 वेळेला नाही बरं. हागले कुठला तू? ओ मोनिश पण गेला भाकऱ्या घेऊन. मोनिश बोलला मी जातोय. मग मोनिश गेला कुंदवलीला मित्राच्या घरी. तर बोलला मग चाललोय तर मीच घेऊन जातो, तू नको घेऊन जाऊ आता. मग त्यांना सांगितलं पोरगा माझा येतोय बरं. तर चला आता सगळी कामं माझ्या आवरल्या आहेत. चिन्मेला पण आता नाश्ता वगैरे दिला आहे मी. आणि ब्लॉग मी सकाळपासून आपला सुरू केलेला, तर ब्लॉग पण बऱ्यापैकी शूट झाला आहे. तर आता इथेच मी ब्लॉगचा एंड करतो. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. म्हणजे बाय बाय.